सर्वसामान्यांचं सरकार तुम्ही चालवतायत, पण ह्या निवडणुकीपुरत्या योजना आहेत आणि त्या 2-3 महिन्याच्या वर चालणार नाही. मुळात राज्य सरकारजवळ तितका पैसाच नाही. अशा स्वरूपाचा जो आरोप होतो, म्हणजे निवडणुकापुरत्याच आहेत की कुठून आणणार पैसा, कुठून येणार? बघा, आम्ही प्रिंटिंग मिस्टेक म्हणणारे नाही. काही राज्यांमध्ये निवडणुकांमध्ये घोषणा केल्या आणि म्हणाले प्रिंटिंग मिस्टेक आहे. काही म्हणाले पैसे आमच्याकडे नाहीत, केंद्र सरकारने पैसे द्यावेत, असं आम्ही म्हणालो का? आम्ही ज्या योजना निर्णय घेतले, हे या योजनांसाठी पूर्ण आर्थिक वर्षाचा जो काही भार आहे त्याची तरतूद आम्ही केलेली आहे. 33,000 कोटीची तरतूद आम्ही केली आणि या योजना पूर्णपणे बिनदिक्कतपणे सुरू राहतील. यामुळेच विरोधकांच्या पायाखालची वाळ सरकली आहे. त्यांना एवढी पोटदुखी झाली आहे की त्यांना अनपेक्षित होतं की हे फक्त घोषणा आहे, पैसे कुठे खात्यात जाणार आहेत. मग ते बघत होते कशी योजना फेल व्हावी. हे मग काही लोक कोर्टात गेले, काही लोकांनी योजनेला बदनाम केलं. म्हणाले हे काय भीक आहे का, ही काय लाच आहे का, तुम्ही काय विकत घेताय का. काही लोक तर म्हणाले 1,500 रुपयाचा पेग आहे तो. काही लोक ते म्हणाले म्हणजे तुम्ही आमच्या लाडक्या बहिणींच्याबद्दल किती खालच्या थरावर तुम्ही जाऊन बदनामी करता. आणि मग या ठिकाणी सरकार म्हणून आम्ही जो घेतलेला बघा, सरकार म्हणून एकनाथ शिंदे मुख्यमंत्री म्हणून आजपर्यंत जे जे आम्ही बोललो आहे ते आम्ही सामूहिकपणे केलेलं आहे. आम्ही हे देणार आहोत आणि ते दिलं नाही असं एकही कुठली घटना, कुठलंही प्रकरण नाही. त्यामुळे ही योजना जी आहे ही योजना सुरू राहणार आणि त्यामुळेच जे काही सावत्र भाऊ आहेत दुष्ट, ते आमच्या योजनेला खोडा घालायचा प्रयत्न करतात. पण आता माझ्या बहिणींना कळलेलं आहे की हे योजना बंद करू पाहत आहेत आणि आम्ही योजना कंटिन्यू चालू ठेवण्यामध्ये आम्हाला स्वारस्य आहे. आणि आम्ही हेही सांगितलं आहे आमच्या बहिणींना, जर तुम्ही सरकारची ताकद वाढवली, बळ वाढवलं, तर आम्ही 1,500वर राहणार नाही कायम. या 1,500त वाढ होईल, आणखी वाढ होईल. आणि त्याच्यानंतर आमच्या बहिणींना हातभार, काही तर बहिणी बघा, तुम्ही तुमच्या त्या सरकारनाम्यातच काही उदाहरणं दिलेली आहेत की याच्यामध्ये छोटा मोठा व्यवसाय करून किंवा एखादी संस्था आहे, एक शाळा आहे, तिला तुम्ही मदत करताय 3 बहिणी मिळून. किती मोठं उदाहरण आहे. म्हणजे 1,500 रुपये हे काय यायचं, एक कशा 1,500 तुम्ही काय काय विकत घेताय असं जे विरोधक म्हणणारे, सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेले, पैशाच्या राशींमध्ये लोळणारे, त्यांना 1,500चं महत्त्व कळणार नाही. माझ्या लाडक्या बहिणींना त्याचं महत्त्व आहे, मला त्याचं महत्त्व आहे. कारण सर्वसामान्य कुटुंबातून हा एकनाथ शिंदे आलेला आहे.